सो लास्ट लेक्चर मध्ये आपण इनडिटर्मिनेट फॉर्मचा टाइप नंबर 5 स्टार्ट केला होता. सो या लेक्चर मध्ये त्याचेच न्यूमेरिकल्स आपण कंटिन्यू करणार आहे, पॉवर वाला रेस टू वाला. सो क्वेश्चन आहे लिमिट एक्सटेंड्स टू 0 साइन एक्स रेस टू टॅन एक्स. जर का आपण व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या तर साइन 0 असतो 0, टॅन 0 असतो 0. सो हा आहे 0 रेस टू 0 वाला टाइप. सो स्टेप नंबर 1 लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं, याला आपण नाव देणार आहोत लिमिट एल साइन एक्स रेस टू टॅन एक्स आणि दोन्ही साइडला अप्लाय करायचं आहे लॉग. सो ही फिक्स प्रोसिजर तुम्हाला फॉलो करायची आहे रेस टू वाल्या टाइप नंबर 5 मध्ये. लेफ्ट हँड साइडला लॉग अप्लाय केला, राइट हँड साइडला लॉग अप्लाय करतो आणि लॉगची प्रॉपर्टी काय आहे, कुठलीही गोष्ट जी पॉवरला असते ती समोर येते. टॅन एक्स लॉग साइन एक्स. सो आता जर आन्सर चेक करायला यायचं तर टॅन 0 आहे 0, साइन 0 आहे 0, बट लॉग 0 आहे इन्फिनिटी. सो हा आला 0 इंटू इन्फिनिटीचा टाइप, ज्याच्यात आपल्याला छोटीशी ऍडजस्टमेंट करायला लागते जेणेकरून हा इन्फिनिटी बाय इन्फिनिटीचा टाइप होणार आहे. सो ऍडजस्टमेंट अशी आहे की लॉगच्या बाजूला जो कोणी आहे त्याला डिनॉमिनेटर मध्ये लिहा, अशा प्रकारे लिहा की तुम्हाला त्याचे रूल्स माहिती पाहिजे. सो टॅन जर मला खाली लिहायचा असेल मी त्याला लिहू शकतो कॉट. टॅनच्या उलट काय असतं कॉट. सो जर टॅन मला खाली लिहायचा असेल तर आपण काय लिहिणार आहोत कॉट. साइन खाली लिहायचा असेल तर कोसेक आणि कॉस खाली लिहायचा असेल तर सेक. सो बेसिक ट्रिग्नोमेट्री मी ते यूज केले आणि आता जर चेक केलं तर हा इन्फिनिटी बाय इन्फिनिटीचा फॉर्म रेडी झाला. सो इन्फिनिटी बाय इन्फिनिटीच्या फॉर्मला फर्स्ट टाइम आपण यूज करतो एल हॉस्पिटल रूल. चलो लॉगचा डेरिव्हेटिव्ह. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग? लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो 1 अपॉन एक्स, बट हा साइन एक्स आहे. सो बाय युजिंग चेन रूल साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, राईट. आणि कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. मायनस कोसेक स्क्वेअर एक्स हा आहे कॉट एक्स चा डेरिव्हेटिव्ह. सो इन्फिनिटी बाय इन्फिनिटीच्या फॉर्मला आपण एल हॉस्पिटल रूल लावल्यानंतर जे आन्सर येणार आहे ते इन्फिनिटी बाय इन्फिनिटीज येणार आहे. तुम्हाला करायचे आहेत बेसिक ट्रिग्नोमेट्रिक रूल्सच्या चेंजेस. सो मी ते चेंजेस काय करतो, लिमिट एक्सटेंड्स टू 0 हा कॉस एक्स अपॉन साइन एक्स डिवायडेड बाय कोसेकला आपण काय लिहू शकतो, कोसेकला लिहू शकतो आपण 1 अपॉन साइन. सो कोसेक स्क्वेअरला मी लिहितोय 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स. काय लिहिलंय मी कोसेकला 1 अपॉन साइन स्क्वेअर एक्स. हा मायनस तसाच, इथला एक्स साइन इथला एक्स साइन कॅन्सल झाला आणि डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर कुठे जाणार आहे न्यूमरेटरला. सो न्यूमरेटरला गेल्यावर आन्सर असेल लिमिट एक्स टेंड्स टू 0. हा मायनस तसाच उरलाय, हा साइन एक्स वर गेला की साइन एक्स इंटू कॉस एक्स. साइन एक्स वर गेला, कॉस एक्स तिथेच बसला. सो आता जर मी 0 पुट केलं तर साइन 0 किती असतं 0. 0 इंटू एव्हरीथिंग इज 0. सो आपला आन्सर आलेला आहे 0, बट हे आन्सर आहे लॉग एल. हे आन्सर कोणाचं आहे लॉग एलचा. आपल्याला जर एल हवा असेल तर लॉग तिकडे जाऊन काय बनतं एक्सपोनेन्शियल आणि रेस टू. सो ई रेस टू 0 किती आहे 1. सो माय फायनल आन्सर इज 1. सो बेसिक ट्रिग्नोमेट्रिक रूल्स आणि बेसिक डेरिव्हेटिव्ह हाच फक्त हा खेळ आहे इनडिटर्मिनेट फॉर्म्स. Evaluate limit x tends to 0 a raised to x plus b raised to x upon 2 into raised to 1 by x. सो पहिले चेक करूया फॉर्म कुठला आहे. जर मी 0 पुट केलं तर इथे येईल a raised to 0. a raised to 0 असो, b raised to 0 असो, 1 raised to 0 असो, 2 raised to 0 असो, anything raised to 0 is 1. सो हा 1 प्लस हा पण 1 बाय 2 raised to 1 by 0. So 1 plus 1 2, 2 by 2 1. So हा झाला डिनॉमिनेटरला 1, सॉरी बेसला 1 आणि पॉवरला 1 by 0 म्हणजे इन्फिनिटी. सो दिस फॉर्म इज 1 raised to infinity. म्हणजे पॉवरची फॉर्म झाली.
रेस टू ची फॉर्म झाली. सो आपल्याला काय करायचंय, लिमिट एल घ्यायचा आहे आपल्या क्वेश्चनला. आणि दोन्ही साईडला काय अप्लाय करायचंय, लॉग. सो ही तर फिक्स प्रोसिजर आहे, ही तुम्हाला पहिली स्टेप करायची जे काही झालं. नाव लॉगची सिंपल प्रॉपर्टी, पॉवरला जो कोणी असेल तो घ्यायचा आहे मला समोर. आता जर हे चेक कराल तर एक्स टेन्स टू 0 आहे. 1/0 किती असतं, इन्फिनिटी. 1/0 किती, इन्फिनिटी. इनटू लॉग हा होता 1+1 2/2 1. लॉग 1 किती असतो, 0. सो हा फॉर्म आहे इन्फिनिटी इंटू 0. या फॉर्मला जर टॅकल करायचं असेल तर तुम्हाला फक्त ऍडजस्टमेंट करायला लागतं, कुठलाही एल हॉस्पिटल रूल लावायचा नाही. सो ऍडजस्टमेंट काय करतोय नीट समजून घ्या. हा 1/x आहे, म्हणजे एक्स खाली आहे ना, तो मी फक्त नीट खाली लिहितो. हा जो डिनॉमिनेटरला आहे तो मी अख्ख्या टर्मच्या डिनॉमिनेटरला टाकतो. सेम स्टेप आहे, काही मी काही चेंजेस केले नाही क्वेश्चन मध्ये. आता जर हा फॉर्म चेक कराल तर न्यूमरेटर आलंय आपलं 0 आणि डिनॉमिनेटर आहे आपलं 0. सो हा फॉर्म रेडी झाला आपला 0/0 चा फॉर्म. बस इथून पुढे तुम्हाला सिंपल एल हॉस्पिटल रूल यूज करायचा आहे. चलो डेरिव्हेटिव्ह नीट काढायला शिकायचं. हा क्वेश्चन, हा जो टाइप आहे, हा क्वेश्चन आहे, याचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह नीट समजून घ्या आणि थोडासा किचकट डेरिव्हेटिव्ह याचा. सो लिमिट एक्स टेन्स टू 0 लॉग. लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 जे कोणी असेल ते 1 a रेस टू एक्स प्लस b रेस टू एक्स बाय 2. हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह झाला, लॉग ऑफ ब्रॅकेटचा. बट चेन रूल काय सांगतो, इनटू त्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आपल्याला. सो ह्या ब्रॅकेटचा डेरिव्हेटिव्ह काढतोय मी, नीट समजून घ्या. तुम्हाला परत त्याचे डेरिव्हेटिव्ह पार्ट पाहिजे. ए रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, ए रेस टू एक्स लॉग ए. बी रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, बी रेस टू एक्स लॉग बी. सो हे दोन मेजर डेरिव्हेटिव्ह पार्ट पाहिजे तुमचे. हा जो डिनॉमिनेटरला 2 आहे हा कॉन्स्टंट आहे, मी कॉन्स्टंटला हात लावला नाही. सो लॉग फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह 1 फंक्शन इनटू चेन रूल नुसार फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. सो तुम्हाला दोन हे डेरिव्हेटिव्ह पार्ट करायचे, जे मी मेन लिस्ट मध्ये मेन्शन करायचं राहून गेलंय, तिथे ऍड करा. ए रेस टू एक्स, कॉन्स्टंट रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉन्स्टंट रेस टू एक्स इंटू लॉग कॉन्स्टंट. हा डेरिव्हेटिव्ह तुमचा पार्ट पाहिजे, डिवायडेड बाय एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1. एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1. सो डन, आपलं काम झालेलं आहे. एल हॉस्पिटल रूल लावून झालेला आहे. व्हॅल्यूज पुट करूया आपण. जर मी 0 पुट केला इथे, सो बघा मगाचपासून या अख्ख्या टर्मची व्हॅल्यू किती येते, 1. कसं काय, परत सांगतो. ए रेस टू 0 1, बी रेस टू 0 1, 1 प्लस 1 2, 2 आणि 2 कॅन्सल, कोण उरलं 1. सो ही अख्खी टर्म 1 आहे आणि 1 इंटू एव्हरीथिंग इज जो काय व्हॅल्यू मिळणार आहे मला ती. सो ही टर्म लिहायची गरज नाही, डायरेक्ट इथे जम्प करतो. परत नीट लक्ष द्या. ए रेस टू 0 1 उरला कोण, फक्त लॉग ए. सो न्यूमरेटरला तिकडे उरलेला आहे लॉग ए प्लस बी रेस टू 0 किती 1. सो तिकडे कोण उरलाय, लॉग बी डिवायडेड बाय 2. बाकी सगळं तुमचं 1 1 1 1 असलं मी लिहून गेलंय. जिथे 1 नाही झालं ते मी लिहून गेलो. नाव अगेन बेसिक प्रॉपर्टीज ऑफ लॉग. लॉग ए प्लस लॉग बी इज लॉग ए बी. लॉग ए प्लस लॉग बी इज लॉग ए बी. हा 1/2 बाजूला आला आणि जी इथे प्रॉपर्टी यूज केली तीच. जे काय लॉगच्या वरती असतं ते मागे येतं, मग जे काय लॉगच्या मागे असतं ते वर जाऊ शकतं ना. सो लॉगच्या मागे कोण आहे, 1/2, तो मी वर पाठवतो. सो माझा आन्सर आलेला आहे लॉग ए बी रेस टू 1/2. जो 1/2 मागे होता तो आता कुठे नेला, पॉवरला नेला. मी हे का केलं, कारण हे आन्सर होतं लॉग एलचं. हे आन्सर कोणाचं होतं, लॉग एलचं. आता दोन्ही साईडला जर नुसते लॉग लॉग आहे तर लॉग लॉग काय होणार आहेत, कॅन्सल होणार आहेत. आपला उरेल एल ए बी रेस टू 1/2. अँड व्हॉट डू यू मीन बाय 1/2,
पॉवर 1/2 म्हणजे असतं अंडर रूट. पॉवर 1/2 म्हणजे काय असतं अंडर रूट. सो लॉग लॉग कॅन्सल झाल्यावर उरला AB रेस टू 1/2 म्हणजेच अंडर रूट AB. सो मला हा लॉग क्लिअर करण्यासाठी 1/2 पॉवरला पाठवायला लागला, जेणेकरून लॉग आणि लॉग आपलं कॅन्सल होऊन मला फायनल आन्सर मिळू शकतो. सो हा टाइपच्या न्यूमेरिकल मध्ये तुम्हाला हे जे बेसिक डेरिव्हेटिव्ह आहे हे डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित पाठ करायचे आहे आणि लॉगच्या बेसिक प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती. ओके, सो पहिले चेक करून घेऊया आपण. कॉट झिरो, कॉट झिरो, कॉट झिरोची व्हॅल्यू कशी पाठ करायला सांगितली होती तुम्हाला? टॅन झिरो पाठ पाहिजे. टॅन झिरो झिरो आहे तर कॉट झिरो असणार 1/0 दॅट इज इन्फिनिटी. ओके, सो हा झाला इन्फिनिटी रेस टू साइन झिरो असतो 0. सो हा फॉर्म झाला इन्फिनिटी रेस टू 0. पॉवर वाला फॉर्म आला की तुम्हाला यूज करायचं लिमिट. L extends to 0 cot x raised to sin x. So applying logarithm both side, log of cot x raised to sin x. लॉगची प्रॉपर्टी काय सांगते? पॉवरच्या वर जो कोणी असेल तो अलीकडे घ्यायचा आहे, बाकी सगळं ऍज इट इज. डन. सो बघा हा वाला फॉर्मला तुम्ही आता प्रत्येक वेळेला विचार करण्याची गरजच नाहीये. इथे आल्यावर तुम्हाला करायचं आहे ऍडजस्टमेंट. काय ऍडजस्टमेंट करणार आहे मी? जो कोणी लॉगच्या अलीकडे असतो त्याला खाली लिहायचं. खाली कसं लिहिणार मी साइन एक्स ला लिहू शकतो कोसेक एक्स. साइन एक्स ला आपण काय लिहू शकतो? कोसेक एक्स. सो हा फॉर्म रेडी झालेला आहे आपला. आपण आता यूज करूया एल हॉस्पिटल रूल. चलो काय सांगतो? लिमिट एक्स टेंड्स टू 0. लॉग ऑफ एनिथिंगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो? 1/, इनटू त्या एनिथिंगचा डेरिव्हेटिव्ह. सो कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह असणार आहे मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. हा झाला आपला न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह. कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. सो काही बेसिक डेरिव्हेटिव्ह पाठ करायला लावले होते, ते पाठ केल्याशिवाय तुम्हाला या कन्सेप्ट जमणारच नाहीये. ओके, ऍडजस्टमेंट करून घेऊया. या सगळ्या ट्रिग्नोमेट्रिक गोष्टींना साइन आणि कॉस मध्ये आणूया. काय होईल सांगा मला? मुळात एक कोसेक आणि एक कोसेक झालाय कॅन्सल, मायनस मायनस झालंय कॅन्सल. सो वर कोण उरलंय? कोसेक. वर कोण उरलंय? कोसेक. 1/cot. 1/cot म्हणजे काय? टॅन. 1/cot म्हणजे काय? टॅन. सो ही जी अख्खी टर्म आहे ही आहे टॅन. मग आपण टॅनला काय लिहू शकतो? साइन एक्स अपॉन कॉस एक्स. या टॅनला काय लिहिलं मी? साइन एक्स अपॉन कॉस एक्स. इथे एक कोसेक उरलाय, एक कोसेक कॅन्सल झालाय, एक कोसेक उरलाय. कोसेकला काय लिहू शकतो आपण? 1/sin एक्स. मायनस मायनस कॅन्सल झालेलं आहे, कोसेक गेलेला आहे. खाली आहे कॉट. कॉट म्हणजे असतं कॉस एक्स अपॉन साइन एक्स. कॉट म्हणजे काय असतं? कॉस एक्स अपॉन साइन एक्स. सो काय काय कॅन्सल होतंय? साइन एक्स कॅन्सल झाला. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर जाणार न्यूमरेटरला. सो साइन एक्स गेला न्यूमरेटरला, डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर, आणि ह्या दोघांचं होणार मल्टिप्लिकेशन. कॉस इंटू कॉस, कॉस स्क्वेअर एक्स. सो हे माझं सगळं कॅन्सल करून उरलेलं उत्तर. जर मी 0 पुट केला तर साइन 0 किती असतो? साइन 0 0 आणि कॉस 0 1. सो हा 0/0 चा फॉर्म नाहीये, हा 0/1 म्हणजे 0. 0/0 आला असता तर मी परत काय लावला असता? याला एल हॉस्पिटल रूल लावला असता, पण आन्सर इथे संपलेलं आहे. 0 न्यूमरेटरला आला याचा अर्थ एल हॉस्पिटल रूल लावायचा नाहीये. जोपर्यंत वर पण 0 येते आणि खाली पण 0 येते तरच एल हॉस्पिटल रूल लावायचा आहे, लक्षात द्या. सो आन्सर आलेलं आहे आपलं 0. देअरफोर हे कोणाचा आन्सर आहे? लॉग एल चा आन्सर आहे 0. देअरफोर एल चा आन्सर आहे e रेज टू 0 दॅट इज इक्वल टू. सो अशा प्रकारे हे इनडिटर्मिनेट फॉर्मचे टोटल 7 फॉर्मचे न्यूमरिकल्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. बेस जो आहे इनडिटर्मिनेट फॉर्मचा आहे तो आहे 0/0 आणि इन्फिनिटी बाय इन्फिनिटीचा फॉर्म. बाकी जे सगळे 5 फॉर्म्स आहेत
त्याच्यात तुम्हाला काय ऍडजस्टमेंट करायचे, जसं की पॉवरच्या फॉर्म मध्ये लॉग लावायचा होता, 0 × फॉर्म मध्ये तुम्हाला ऍडजस्टमेंट करायची होती, या गोष्टींकडे जास्त फोकस करायचा आहे. आणि इनडिटर्मिनेट फॉर्मच्या पहिल्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला डेरिव्हेटिव्हचे ट्रिग्नोमेट्रिक कन्व्हर्जनचे जे फॉर्म्युले लिहून दिलेले आहेत ते तुम्ही पाठ करा, तर तुम्हाला इनडिटर्मिनेट फॉर्म सोपा आहे. थँक्यू.